हॅरी पॉटर आणि परीस 7. निवड करणारी टोपी. समोरचं दार एकदम उघडलं. एक उंच काळ्या केसांची हिरव्या गार झग्यातली चेटकीण तिथं उभी होती. तिचा चेहरा एकदम करडा होता आणि हॅरीला प्रथम वाटलं की हिच्याशी काही वाद घेणं योग्य होणार नाही. हे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी प्रोफेसर मॅकगॉनेगल, हॅग्रिडनं सांगितलं. धन्यवाद हॅग्रिड, धन्यवाद हॅग्रिड. मी त्यांना इथून पुढे घेऊन जाईन. तिनं ते दार सताड उघडलं. प्रवेशातीलच दिवाणखाना एवढा मोठा होता की डर्सलीचं अख्खं घर त्यात सहज मावलं असतं. दगडी भिंतींवरती मशाली तेवत होत्या. ग्रिंगरॉट्स मध्ये होत्या तशा. छत इतकं उंच होतं की ते दिसतच नव्हतं. आणि समोरच असलेल्या भव्य संगमरवरी पायऱ्यांवरून वरच्या मजल्यांवर जाण्याची वाट होती. दगडी वाटेवरून ते सर्वजण प्रोफेसर मॅकगॉनेगलच्या मागोमाग चालू लागले. उजवीकडे असलेल्या दारातून हॅरीला हलका कलकलाट ऐकू आला. कदाचित बाकीचे वर्ग आधीच सुरू झाले असावेत. पण प्रोफेसर मॅकगॉनेगलने पहिल्या वर्षाच्या मुलांना त्या सभागृहातून बाजूला असलेल्या एका लहान खोलीत नेलं. सामान्यतः ते तिथे उभे राहतील त्यापेक्षा दाटी वाटीनं त्यांना तिथे उभं राहावं लागलं. सर्वजण जरा घाबरतच उभे होते. हॉग्वर्ट्सला तुमचं स्वागत आहे, प्रोफेसर मॅकगॉनेगल म्हणाल्या. नवीन सत्राच्या प्रारंभाची मेजवानी थोड्याच वेळानं सुरू होईल. पण मोठ्या सभागृहात तुम्ही आपलं स्थान ग्रहण करण्यापूर्वी तुम्हाला आपापल्या विद्यार्थी गृहानुसार निवडलं जाईल. हा निवड समारंभ अतिशय महत्वाचा असतो कारण तुम्ही इथे असेपर्यंत तेच तुमचं हॉग्वर्ट्स मधलं कुटुंब असतं. त्याच गृहातील मुलांबरोबर तुम्हाला वर्गात जायचंय, त्याच गृहातील खोल्यांमध्ये झोपायचंय आणि त्याच गृहाच्या सामाजिक दिवाणखान्यात आपला मोकळा वेळ घालवायचाय. या 4 गृहांची नावं आहेत ग्रायफिंडॉर, हफलपफ, रेव्हनक्लॉ आणि स्लिदरिन. प्रत्येक गृहाचा आपला स्वतःचा असा छान इतिहास आहे आणि प्रत्येक गृहातून अत्युत्कृष्ट चेटकिणी आणि जादूगार बाहेर पडले आहेत. तुम्ही हॉग्वर्ट्सला आहात तोपर्यंत तुमच्या प्रत्येक यशाबद्दल तुमच्या गृहाला गुण दिले जातील आणि केव्हाही नियमभंग झाल्यास तुमच्या गृहाचे गुण कापले जातील. वर्षा अखेरीस सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या गृहाला एक गृह चषक दिला जाईल, जो एक मोठा सन्मान असेल. मला आशा वाटते की तुमच्यापैकी प्रत्येक जण ज्या गृहात जाईल तिथला तो एक भूषण ठरेल. निवड समितीची बैठक सर्व शाळेच्या समोर काही मिनिटांनी सुरू होईल. मी असं सुचवते की तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करीत असताना स्वतःला जास्तीत जास्त व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. नेव्हिलच्या झक्याकडे तिनं काही क्षण बघितलं. तो त्याच्या डाव्या कानाखाली बांधलेला होता. रॉनच्या नाकावरील डागाकडेही तिचं लक्ष गेलं. हॅरीनं घाबरतच आपले केस नीट बसवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व तयार होत आहात तोपर्यंत मी परत येईन, प्रोफेसर मॅकगॉनेगलनं म्हटलं. इथं शांतपणे प्रतीक्षा करा. तिनं खोली सोडली आणि हॅरीनं आवंढा गिळला. वेगवेगळ्या गृहासाठी ते आपली निवड नक्की कशा तऱ्हेने करतात? त्यानं रॉनला विचारलं. मला वाटतं एखादी परीक्षा असावी. फ्रेड असं म्हणाला होता की फार त्रासदायक असते, पण मला वाटतं की तो मस्करी करत असावा. हॅरीला चांगलाच धसका बसला. एक परीक्षा? सबंध शाळेसमोर? पण त्याला तर अजून कुठलीच जादू येत नाहीये. त्याला तिथे काय करावं लागेल? इथे आल्यानंतर त्यानं अशी काहीच अपेक्षा केली नव्हती. त्यानं अवतीभवती पाहिलं तर बहुतेक जण तसेच घाबरलेले दिसत होते. इथं आल्यानंतर त्यानं अशी काहीच अपेक्षा केली नव्हती. त्यानं अवतीभवती पाहिलं तर बहुतेक जण तसेच घाबरलेले दिसत होते. एक हर्मायनी ग्रेंजर सोडल्यास कुणी बोलत देखील नव्हतं. ती मात्र आपण पाठ केलेले मंत्र पुन्हा पुन्हा उजळत होती आणि त्यातला कोणता मंत्र तिला कामाला येईल याचा अंदाज घेत होती. हॅरीनं तिचं पुटपुटणं न ऐकण्याचा प्रयत्न केला. तो आजपर्यंत एवढा कधीच बावरला नव्हता. अगदी त्यानं शिक्षकाचे केस निळे केल्याबद्दलचा शाळेचा रिपोर्ट घरी डर्सलीना दाखवावा लागला तेव्हा देखील नाही. त्यानं आपली दृष्टी दरवाजावर रोखली. आता कुठल्याही क्षणी प्रोफेसर मॅकगॉनेगल परत येतील आणि त्यांना वधस्थळी घेऊन जातील. मग असं काहीतरी एकदम घडलं की तो 1 फूट वर उडाला.
त्याच्या मागे असलेले अनेक जण किंचाळलेच. काय झालं? त्यानं जोरानं श्वास घेतला. त्याच्या आसपासच्या मुलांनीही तसंच केलं. जवळपास 20 भूतं मागच्या भिंतीतून उगवली होती. मोत्यासारखी पांढरी आणि जर अशी पारदर्शक. ती भूतं खोलीत अलगद उडत होती, आपापसात बोलत होती, पण खाली असलेल्या पहिल्या वर्षीयांकडे मात्र त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचा आपापसात वाद होत असावा. एका लठ्ठ संन्याशाप्रमाणे दिसणारं भूत म्हणत होतं, क्षमा करा आणि विसरा. मी म्हणतो आपण त्याला एक पुन्हा अवसर द्यायला हवा. प्रिय फ्रायर, आपण पीव्सला हव्या तेवढ्या संधी दिल्या नाहीत का? तो आपलं नाम बदनाम करतोय आणि तुला ठाऊक आहे का? तो खरं भूतच नाहीये. मी म्हणतो तुम्ही सर्वजण इथे काय करत आहात? एका घट्ट कपडे घातलेल्या भूताचं एकदम त्या पहिल्या वर्षीयांकडे लक्ष गेलं. कोणी काहीच बोललं नाही. नवे विद्यार्थी. लठ्ठ फ्रायरनं त्यांच्याकडे बघून हसतच पुढे म्हटलं, मला वाटतं अजून त्यांची निवड व्हायची आहे. काही जणांनी नुसती मान हलवली. तुम्हाला हफलपफ मध्ये भेटू अशी आशा आहे. माझं माजी विद्यार्थी गृह तुम्हाला माहित आहे? फ्रायरनं म्हटलं. चला चालू लागा. एक जोरदार आवाज आला. निवड समारंभ थोड्याच वेळात सुरू होणार आहे. प्रोफेसर मॅकगॉनेगल परतल्या होत्या. एका पाठोपाठ एक अशा रीतीनं ती भूतं समोरच्या भिंतीतून उडत गेली. आता एक रांग लावा आणि माझ्या मागे या, प्रोफेसर मॅकगॉनेगलनं पहिल्या वर्षीयांना म्हटलं. आपले पाय शिस्यासारखे जड झाल्याचं भासत असतानाच हॅरी एका रेताळ केसांच्या मुलांच्या मागे रांगेत कसा बसा उभा राहिला. त्याच्या मागे रॉन होता आणि त्या खोलीतून ते बाहेर पडले. पुन्हा त्या सभागृहातून होत 1-2 दारांच्या मधून एका खूप मोठ्या सभागृहात ते आले. हॅरीनं अशा विचित्र पण भव्य जागेची कधी कल्पनाही केली नव्हती. हजारो मेणबत्त्या तिथे तेवत होत्या आणि विद्यार्थी बसलेल्या 4 लांब मेजांवर हवेत तरंगत होत्या. त्या मेजांवर सोनेरी प्लेट्स आणि पेले ठेवले होते. सभागृहाच्या मुख्य बाजूला आणखी एक लांब मेज असून तिथं सारे शिक्षक बसले होते. प्रोफेसर मॅकगॉनेगल प्रथम वर्षीयांना तिकडे घेऊन गेल्या आणि बसलेल्या विद्यार्थ्यांकडे तोंड करून एका रांगेत उभं केलं. शिक्षक त्यांच्या मागील बाजूला होते. त्यांच्याकडे बघत असलेले शेकडो चेहरे जणू मिणमिणत्या मेणबत्त्यासारखे भासत होते. विद्यार्थ्यांच्या आधेमध्ये कुठे कुठे बसलेली ती भूतं धुसर चंदेरी ठिपक्यासारखी दिसत होती. मुख्यत्वे करून ते बघणारे चेहरे टाळण्याच्या उद्देशानं हॅरीनं वर बघितलं तर त्याला चांदण्या चमकत असलेलं मोठं काळं मखमली छत दिसलं. त्यानं हर्मायनीला हळूच म्हणताना ऐकलं, ते हॉगवर्ट्सचा इतिहास मध्ये वाचलं होतं. तिथं वरती एक छत असेल असा विश्वासही करणं कठीण होतं. इतकं ते सभागृह उघड्या आकाशाखालीच असल्यासारखं भासत होतं. हॅरीनं लगेच खाली बघितलं तर प्रोफेसर मॅकगॉनेगलनं हळूच एक स्टूल प्रथम वर्षीयांसमोर आणून ठेवलं. त्या स्टूलावर एक टोकदार जादूची टोपी होती. ती टोपी ठिगळं लागलेली, विटकी आणि खूप मळलेली होती. पेटुनिया मावशीनं तर ती घरातच आणू दिली नसती. कदाचित त्यातून त्यांना एखादा ससा काढावा लागेल, हॅरीनं विचार केला. तसंच काहीतरी असावं. त्यानं बघितलं तर सभागृहातील प्रत्येक जण त्या टोपीकडेच पाहत होता. त्यानंही बघितलं. काही क्षण सारं अगदी शांत झालं. त्यानंतर ती टोपी जरा हलली. समोरच्या शिवणीपाशी जणू तिला तोंड असावं असं तिनं 2 भाग विलग केले आणि ती टोपी गाऊ लागली. अरे, तुम्हाला मी सुंदर दिसत नसेल, पण तुम्ही माझ्या बाह्य रूपावर जाऊ नका. माझ्यापेक्षा सुंदर टोपी जर तुम्हाला सापडली तर मी स्वतःला नष्ट करून टाकेन. तुम्ही काळ्या बोलर हॅट, तुमच्या उंच टोप्या, चढपातळ आपल्या जवळ राहू द्या. कारण मी आहे हॉगवर्ट्सची निवड करणारी टोपी आणि मी त्या सगळ्या ठेवून घेऊ शकते. तुमच्या डोक्यात लपलेलं असं काहीच नाही जे की मी पाहू शकणार नाही. म्हणून मला आपल्या डोक्यावर ठेवून बघा आणि मी तुम्हाला तुम्ही असणं कुठे योग्य आहे ते सांगेन. तुम्ही ग्रायफिंडॉरच्या लायक असाल तर तिथे सारे शूरवीर राहतात. त्यांचं धाडस, धैर्य आणि शौर्य ग्रायफिंडॉरला ख्याती मिळवून देतं. तुम्ही कदाचित हफलपफच्या योग्य असाल, तिथे राहतात सारे न्यायी आणि प्रामाणिक.
ते धैर्यवान हफलपफ वासी, सत्यवादी आणि मेहनतीला न घाबरणारे असतात. किंवा तुम्ही शहाण्या आणि जुन्या रेव्हनक्लॉ मध्ये जा. जर तुमचं डोकं तत्परतेनं चालत असेल, तिथे तुम्हाला हजार जबाबी आणि अभ्यासू भेटतील. असेच सर्व तिथे असतील. किंवा कदाचित स्लायदेरीन मध्ये तुम्हाला सच्चे मित्र सापडतील. ते धूर्त लोक आपला हेतू साधण्यासाठी कुठल्याही थराला जातील. म्हणून घाबरू नका, कशाचीही काळजी करू नका. तुम्ही सुरक्षित हाती आहात, जरी मला हात नसले तरी, कारण मी एक विचारवंत टोपी आहे. टोपीनं आपलं गीत संपवताच साऱ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. टोपीनं 4 पैकी प्रत्येक मेजाला वाकून वंदन केलं आणि ती पुन्हा पहिल्यासारखी शांत झाली. म्हणजे आता आपल्याला फक्त टोपीची परीक्षा द्यायची. रॉन हॅरीकडे कुजबुजला. मी फ्रेडला चांगलाच ठोकणार आहे. तो तर म्हणत होता की आम्हाला राक्षसाशी सामना करावा लागेल. हॅरी हळूच हसला. टोपीकडे परीक्षा देणं हे कुठल्याही मंत्राची परीक्षा देण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे. पण तरीही त्याला असं वाटत होतं की त्यांनी ती परीक्षा सर्वांसमोर घ्यायला नको होती. ती हॅट कदाचित बरंच काही विचारेल. हॅरीला त्यावेळी शूर किंवा हजरजबाबी किंवा तत्सम असल्यासारखं वाटलं नाही. टोपीनं घाबरलेल्या पोरांसाठी एखादं विद्यार्थीगृह सांगितलं असतं तर त्याची तिथे नक्की पाठवण झाली असती. प्रोफेसर मॅकगॉनेगल पुन्हा पुढे आले आणि यावेळी त्यांच्या हातात एक जाड कागदाचं भेंडोळ होतं. मी ज्यावेळी तुमचं नाव पुकारेन त्यावेळी तुम्ही ही टोपी आपल्या डोक्यावर चढवून आपली निवड होण्यासाठी या स्टूलवर बसायचंय, त्या म्हणाल्या आणि पहिल्या नावाचा पुकारा केला. ॲबॉट हॅना. लाल चेहऱ्याची पिंकट आखूड वेणी घातलेली मुलगी धडपडत रांगेतून बाहेर पडली. तिनं ती टोपी घातली. ती टोपी तिचे डोळे देखील झाकत होती आणि स्टूलावर ती बसली. एका क्षणाची स्तब्धता आणि हफलपफ, टोपीनं घोषणा केली. उजव्या बाजूच्या मेजावरून आनंदाचे चित्कार उठले आणि जशी हॅना हफलपफच्या मेजाकडे जाऊ लागली तसं तिचं टाळ्यांनी स्वागत झालं. हॅरीनं बघितलं तेव्हा फॅट फ्रायरचं भूत तिच्याकडे बघून आनंदानं हात हलवत होतं. बोनस सुझॅन. हफलपफ. पुन्हा टोपीची घोषणा. सुझॅन हॅनाच्या शेजारी बसायला पुढे सरसावली. बूट टेरी. रेव्हनक्लॉ. डाव्या बाजूनं दुसऱ्या मेजावरून यावेळी टाळ्या वाजल्या. रेव्हनक्लॉ गृहाचे बरेच जण टेरीशी हस्तांदोलन करायला उभे राहिले आणि तो त्यांच्यात सामील झाला. ब्लॉकलहर्स्ट मँडी. ब्लॉकलहर्स्ट मँडी पण रेव्हनक्लॉ मध्ये गेला, पण ब्राऊन लव्हेंडर मात्र ग्रायफिंडॉरला जाणारा पहिला नवीन विद्यार्थी ठरली आणि अगदी डावीकडील मेजावरून आनंदाच्या गर्जना होऊ लागल्या. हॅरीला रॉनचे दोन्ही भाऊ ओरडाआरडा करीत असताना दिसले. बुलस्ट्रोड मिलिसेंटला स्लायदेरीन मिळालं. हॅरीकडून त्यानं स्लायदेरीन बद्दल ऐकलं होतं खरं, पण त्याला वाटलं की ते फारसे सुखदायी नसावं. तो आता अगदी आजारी वाटायला लागला होता. त्याला आपल्या जुन्या शाळेत खेळाच्या तासात चमू निवडत असत ते आठवलं. त्या निवडीत त्याचा क्रमांक नेहमी शेवटचा असायचा. त्याचं कारण तो अयोग्य होता असं नसून तो कोणालाही आवडतो असं डडलीला वाटता कामा नये असं त्यांना वाटत असे. फिंच फ्लेचली जस्टिन. हफलपफ. हॅरीच्या ध्यानात आलं की केव्हा तर ती टोपी लगेचच घोषणा करी, पण केव्हा तरी घोषणा करण्यास थोडा वेळ लावत होती. फिनिगन सीमस. फिनिगन सीमस हॅरीच्या शेजारच्या रांगेत होता. त्याला स्टूलावर संपूर्ण मिनिट भर बसावं लागलं तेव्हा त्याची ग्रायफिंडॉर गृहासाठी निवड घोषित झाली. ग्रेंजर हर्मायनी. हर्मायनी जवळजवळ धावतच स्टूलाकडे गेली आणि अतिउत्साहानं तिने ती टोपी आपल्या डोक्यावर अगदी दाबून बसवली. ग्रेफिंडॉर. हॅटची घोषणा. रॉन न उसासा सोडला. हॅरीच्या डोक्यात एक भयानक विचार आला. तुम्ही घाबरलेले असता तेव्हा असे विचार हमखास मनात येतातच. जर तो निवडलाच गेला नाही तर? जर तो ती टोपी घालून स्टूलावर अनंत काळ बसून राहिला आणि प्रोफेसर मॅकगॉनेगलनं त्याच्या डोक्यावरची टोपी काढून सांगितलं की काहीतरी चुकलंय आणि त्याला पुन्हा आल्या गाडीनं परत जायला लावलं तर? जेव्हा त्या बेडूक हरवणाऱ्या नेव्हिल लॉंगबॉटमचं नाव पुकारलं गेलं तेव्हा तो स्टूलाकडे जाताना धडपडला. टोपीनं त्याची निवड करण्यास बराच वेळ घेतला. शेवटी जेव्हा त्याच्यासाठी ग्रायफिंडॉर गृहाची घोषणा झाली तेव्हा तर तो ती टोपी डोक्यावर ठेवूनच पळाला.
लोकांच्या हास्य कल्लोळात त्याला पुन्हा येऊन ती टोपी मॅकडुगल मोरागला द्यावी लागली. आपल्या नावाची घोषणा होताच मॅलफॉय तत्परतेने पुढे आला आणि त्याची इच्छाही लगेच फलद्रूप झाली. त्याच्या डोक्याला टोपीचा स्पर्श झाला नाही तोच तिनं घोषणा केली, स्लायदरिन. मॅलफॉय अत्यंत आनंदाने आपले मित्र क्रॅब आणि गॉयल यांच्यात जाऊन मिसळला. आता अधिक जण राहिले नव्हते. मून, नॉट, पार्किन्सन्स, मग एका जुळ्या मुलींची जोडी पाटील आणि पाटील, त्यानंतर पग्स, सॅली, ॲन आणि मग शेवटी पॉटर, हॅरी. जसा हॅरी पॉटर पुढे सरसावला तसं एकदम साऱ्या गृहात कुजबूज सुरू झाली. असं वाटत होतं की कुठे हलकी आग लागली असावी. पॉटर असंच म्हणाली ना, तो हॅरी पॉटर आहे. ती टोपी त्याच्या डोळ्यावर पडण्यापूर्वी शेवटची गोष्ट हॅरीला दिसली ती म्हणजे सभागृहातील सारे लोक माना उंचावून त्याला एकदा नीट पाहण्याचा प्रयत्न करीत होते. दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर त्या टोपीची आतली काळी बाजू होती. त्यानं वाट बघितली. एक हळू आवाज त्याच्या कानात शिरला. कठीण आहे, फारच कठीण आहे. खूपच धाडस मला दिसतंय. मनात वाईट विचार नाहीयेत. आणि हुशारी? हो आहे की. आणि स्वतःची लायकी सिद्ध करण्याची चांगलीच तहान आहे. हे मात्र खूप छान आहे. तर मी तुला कुठे ठेवावं? हॅरीनं बसलेल्या स्टूलाच्या कडा घट्ट धरून ठेवल्या आणि विचार केला, स्लायदरिन नको, स्लायदरिन नको, स्लायदरिन नको. तो मंद आवाज म्हणाला, तुझी खात्री आहे? तू महान होऊ शकशील. बघ, स्लायदरिन तुला चांगली मदत करेल. त्याच्याबद्दल मनात शंकाच नको. नाही? बर, तुला जर तसं वाटत असेल तर ग्रायफिंडॉरला जा. हॅरीनं तो शेवटचा शब्द टोपीनं मोठ्यानं उच्चारलेला ऐकला आणि सर्व सभागृहानंही ऐकला. त्यानं टोपी काढली आणि तो जरा घाबरतच ग्रायफिंडॉरच्या मेजावर जाऊ लागला. त्याची एकदाची निवड झाली आणि तो स्लायदरिन मध्ये गेला नाही याचं त्याला एवढं समाधान वाटत होतं की त्याला आतापर्यंत सर्वात मोठ्या आवाजातील अभिवादन मिळत असल्याचं देखील त्याच्या ध्यानात आलं नाही. प्रिफेक्ट पर्सी आपल्या जागेवरून उठला आणि त्यानं खूप जोमानं त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याच वेळी जुळी विजली भावंड ओरडली, आम्हाला पॉटर मिळाला, आम्हाला पॉटर मिळाला. हॅरी पुढे झाला आणि त्यानं पूर्वी पाहिलेल्या गळापट्टा घातलेल्या भूतासमोर जाऊन बसला. त्या भूतानं त्याच्या हातावर थोपटलं त्यावेळी हॅरीला एकदम असा भास झाला की त्यानं बर्फासारख्या थंडगार पाण्यात हात घातला असावा. त्याला आता ते मुख्य मेज नीट दिसत होतं. त्याच्या अगदी जवळच्या टोकाला हॅग्रिड बसला होता. त्यानं बघितलं आणि अंगठा उचलून अभिवादन केलं. हॅरीने त्याच्याकडे बघून स्मित केलं आणि पुढे अगदी मध्यभागी एका मोठ्या सोनेरी खुर्चीवर विराजमान होते अल्बस डंबलडोर. हॅरीनं त्यांना लगेच ओळखलं कारण त्यानं गाडीत चॉकलेट बेडकाच्या कार्डावर त्यांना बघितलं होतं. संपूर्ण सभागृहात डंबलडोरचे चंदेरी केस तेवढे फक्त त्या भूतांसारखे वेगळे चमकत होते. हॅरीनं प्रोफेसर क्विलरलाही ओळखलं. तेच घाबरट तरुण गृहस्थ, लिकी क्वाड्रन मध्ये भेटलेले. आपल्या जांभळ्या फेट्यात ते एकदम वेगळेच दिसत होते. आणि आता फक्त तिघांची निवड व्हायची बाकी राहिली होती. टर्पिन लिसा रेव्हनक्लॉवाली झाली आणि मग पाळी होती रॉनची. आता तो आता फिकट हिरवा झाला होता. हॅरीनं मेजाखाली हात बांधले आणि दुसऱ्या क्षणी टोपीनं घोषणा केली, ग्रायफिंडॉर. हॅरीनं इतरांबरोबर जोरानं टाळ्या वाजवल्या आणि त्याच वेळी रॉन त्याच्या जवळच्या खुर्चीवर धपकन येऊन बसला. छान केलंस रॉन, उत्तम, पर्सी विजलीनं हॅरीच्या पलीकडून म्हटलं. त्याच वेळी जबिनी ब्लेजला स्लायदरिन मिळालं. प्रोफेसर मॅकगॉनेगलनं आपली सूची गुंडाळली आणि ती निवड करणारी टोपी घेऊन बाजूला झाल्या. हॅरीनं आपल्या समोरील रिकाम्या सोनेरी प्लेटकडे पाहिलं. त्याच वेळी त्याला खूप भूक लागल्याचं जाणवलं. भोपळ्याची पेस्ट्री खाऊन कितीतरी युगं लोटली होती. अल्बस डंबलडोर उभे राहिले. ते विद्यार्थ्यांकडे लक्षपूर्वक बघत होते. त्यांचे हात समोर मोकळे होते आणि त्या सर्वांना तिथं बघितल्यानं झालेला आनंद ते दर्शवित होते. स्वागतम, ते म्हणाले. हॉगवर्ट्सच्या नव्या वर्षात तुमचं सुस्वागतम.
आपण आपलं जेवण सुरू करण्यापूर्वी मला 2 शब्द बोलायचे आहेत आणि ते घुबड, चरबी, संटरफदर आणि हिसका आहेत. धन्यवाद. ते खाली बसले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अभिवादन केलं. हॅरीला हसावं की नाही तेच कळलं नाही. ते जरासे वेडे तर नाहीत? त्यानं पर्सीला चाचरतच विचारलं. वेडे? पर्सी एकदम म्हणाला. ते तर विलक्षण हुशार आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट जादूगर. हो, पण जरासे वेडे पण आहेत. हॅरी, बटाटे घेणार? हॅरीनं एकदम वाचला. त्याच्या समोर असलेल्या बशांमध्ये आता खाद्य पदार्थ रचलेले होते. त्याला आवडणारे एवढे सारे पदार्थ त्याने एकाच मेजावर यापूर्वी कधीच बघितले नव्हते. भाजकं मांस, भाजलेली कोंबडी, मांसाचे तुकडे, बारीक बकरीचे पॉप्स, कबाब, बेकन, स्टेक, उकडलेले बटाटे, भाजके बटाटे, चिप्स, यॉर्कशायर पुडिंग, वाटाणे, गाजर, रस्सा, केचप आणि काही विचित्र कारणास्तव मिंट कॅन्डी. डर्सलीने त्याला तसं कधी उपाशी ठेवलं नव्हतं, पण त्याला कधी मनसोक्त खाऊ पण दिलं नव्हतं. हॅरीला जे हवं असायचं नेमकं तेच डडली घेऊन जायचा आणि मग त्यानं त्रास झाला तरीही चालेल. हॅरीनं आपल्या बशीत सर्व पदार्थ थोडे थोडे घेतले. फक्त कॅन्डीज घेतल्या नाहीत. सर्व पदार्थ चवदार होते. हे सारं छान दिसतंय. ते गळपट्टेवालं भूत निराशेने म्हणाल. तू नाही घेऊ शकत? मी गेल्या जवळजवळ 400 वर्षात काही खाल्लं नाहीये, ते भूत म्हणाल. अर्थात मला त्याची आवश्यकताही नाहीये, पण तरी ते नसल्याचं मात्र जाणवतं. मला वाटतं मी माझा परिचय दिला नाही. सर निकोलस डी मिम्सी पॅरापिंग्टन आपल्या सेवेत आहे. ग्रायफिंडॉर टॉवरवरील भूत. मला तुम्ही कोण आहात ते ठाऊक आहे, रॉन एकदम म्हणाला. माझ्या भावानी मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. तुम्ही म्हणजे जवळजवळ मान कापलेले निक, हो ना? मला तुम्ही सर निकोलस डी मिम्सी म्हटलेलं आवडेल. त्या भूतानं जरा जरबेनं म्हटलं. तेवढ्यात रेताळ केसवाला सीमस फिनिगन मध्येच म्हणाला. जवळजवळ डोकं नसलेला? तुम्ही असे बिना डोक्याचे कसे असू शकता? सर निकोलस एकदम नाराज झाले, कारण त्यांना नको असलेल्या विषयाकडे चर्चा भरकटत होती. हे असं चिडून म्हटलं आणि आपला डावा कान धरून ओढला. त्यांचं सबंध डोकं मानेपासून वेगळं होऊन खांद्यावर एखाद्या बिजागरीवर असल्यासारखं आडवं झालं. कुणीतरी त्यांचं डोकं उडवण्याचा प्रयत्न केला असावा, पण ते पूर्णपणे होऊ शकलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून संतुष्ट झालेल्या जवळजवळ शिर नसलेल्या निकनं आपलं शिर पुन्हा एका झटक्यात मानेवर ठेवलं. थोडं खाकरलं आणि म्हटलं, तर मग नवे ग्रायफिंडॉर वासी, मला आशा आहे की तुम्ही या वर्षी आम्हाला हाऊस चॅम्पियनशिप मिळवण्यात हातभार लावाल. ग्रायफिंडॉर आजपर्यंत जिंकल्याविना राहिलेलं नाही. स्लायदरीनला तो चषक सलग 6 वर्ष मिळालाय. ते ब्लडी बॅरचं वागणं मला अगदी असह्य झालंय. ते स्लायदरीन मधील भूत आहे. हॅरीनं स्लायदरीन मधल्या मेजाकडे बघितलं तर तिथे त्याला एक भयानक भूत बसलेलं दिसलं. त्याचे भावनाहीन डोळे, कडक चेहरा आणि चंदेरी रक्तानं माखलेला झगा. ते मॅल्फॉयच्या शेजारी बसलं होतं. हॅरीला हे बघून बरं वाटलं की त्याच्या बसण्याच्या व्यवस्थेबद्दल तो मॅल्फॉय नाखुश होता. ते असं रक्ताने कसं काय माखून निघालं? सीमसनी मोठ्या उत्सुकतेने विचारलं. मी कधीच विचारलं नाही. जवळजवळ शिर नसलेला निक हळुवारपणे म्हणाला. सर्वांचं पोट भर खाणं झाल्यावर बशांमध्ये उरलेलं अन्न अदृश्य झालं आणि त्या बशा पुन्हा पूर्ववत चकचकीत दिसू लागल्या. एका क्षणभरानंतर त्यात पुडिंग अवतरलं. प्रत्येक स्वादाचं आईस्क्रीम तिथे होतं. ऍपल पाय, ट्रिकल स्टार्ट्स, चॉकलेट एक्लेअर्स आणि जॅम डोनट्स, स्ट्रॉबेरीज, जेलीज, राईस पुडिंग. हॅरीनं ट्रिकल टार्ट्स घेतलं आणि चर्चा आपापल्या कुटुंबांसंदर्भात सुरू झाल्या. मी अर्धा आहे, सीमस म्हणाला. माझे डॅड मगल आहेत. बॉम्बनं त्यांचं लग्न होईपर्यंत ती चेटकीण असल्याचं त्यांना सांगितलंच नव्हतं. त्यामुळे त्यांना जरा धक्काच बसला होता. बाकी सारे हसले. तुझं कसं काय नेव्हिल? रॉनने विचारलं. मला माझ्या आजीनं वाढवलं आणि ती एक चटकीण आहे, नेव्हिल म्हणाला. पण आमच्या घरच्यांना वाटत होतं की मी पण एक मगल आहे म्हणून. माझे मोठे काका एल्गी
मधून मधून माझी परीक्षा घ्यायचे. त्यांनी मला एकदा ब्लॅक पूलच्या बांध्यावरून ढकलून दिलं. मी अगदी बुडालोच होतो. पण मी 8 वर्षांचा होईपर्यंत काही घडलंच नाही. मग एल्गी काका चहासाठी घरी आले आणि मला गुडघ्यापाशी धरून वरच्या मजल्यावरील खिडकीतून लटकावून धरलं. नेमकं त्याच वेळी माझ्या काकींनी त्यांना खायला केक आणून दिला आणि त्यांनी अचानक मला सोडून दिलं. पण मी अगदी अलगदपणे उडत अगदी बागेत आणि मग रस्त्यावर आलो. त्यांना खूप आनंद झाला. आजी तर आनंदाने रडूच लागली. आणि ज्यावेळी मी इथे आलो ना त्यावेळी तर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही बघायला हवा होता. त्यांना तर वाटलं होतं की मी इथे येण्यायोग्य माझ्यात जादूच नाहीये. मोठे काका एल्गी तर एवढे खुश झाले की त्यांनी मला माझा बेडूक घेऊन दिला. नेव्हिल म्हणाला. हॅरीच्या दुसऱ्या बाजूला पर्सी, विजली आणि हर्मायनी अभ्यासाबद्दल बोलत होते. मला वाटतं त्यांनी ताबडतोब सुरू करावं. कितीतरी शिकायचंय ना. मला विशेष करून रूपांतरणात रस आहे. म्हणजे एका वस्तूला दुसऱ्या वस्तूत बदलायचं. अर्थात ते फार अवघड असतं. तुम्ही आधी बारक्या वस्तूंपासून सुरू करता, जसं काड्यापेटीतल्या काड्यांचं सुयांमध्ये रूपांतर करणं आणि तसंच काही. हॅरीला आता उबदार वाटू लागलं होतं आणि झोपही येऊ लागली होती. त्यानं पुन्हा त्या मुख्य मेजाकडे पाहिलं. हॅग्रिड आपल्या पेल्यातून काहीतरी पित होता. प्रोफेसर मॅकगॉनेगल प्रोफेसर डंबलडोरशी बोलत होत्या. प्रोफेसर क्विरल आपल्या विचित्र फेट्यात असून एका तेलकट काळ्या केसांच्या, बागदार नाक असलेल्या आणि पिवळट कातडीच्या शिक्षकाशी बोलत होते. आणि ते एकदमच घडलं. त्या बागदार नाकवाल्या शिक्षकानं क्विरलच्या फेट्या पलीकडून थेट हॅरीच्या डोळ्यात बघितलं आणि एक तीक्ष्ण उष्ण चमक हॅरीच्या कपाळावरील त्या व्रणातून उसळली. आह! हॅरीनं एका हातानं आपलं कपाळ दाबलं. काय झालं? पर्सीनं विचारलं. काही नाही. ती चमक आली तशीच एकदम नाहीशी पण झाली. पण हॅरीला त्या शिक्षकाच्या तीक्ष्ण दृष्टीचा जो त्रास झाला होता तो विसरणं अधिक कठीण होतं. त्यातून असं जाणवत होतं की त्या शिक्षकाला हॅरी अजिबात आवडत नसावा. प्रोफेसर क्विरलशी ते बोलणारे शिक्षक कोण आहेत? त्यानं पर्सीला विचारलं. म्हणजे तू क्विरलना आधीच ओळखतोस तर, हो ना? तेवढे बावरलेले दिसतात त्यात काहीच नवल नाही. ते दुसरे आहेत ते प्रोफेसर स्नेप. ते इथे जादूचे काढे हा विषय शिकवतात. पण तो विषय शिकवायची त्यांची इच्छा नाहीये. ते क्विरलांचा विषय घेऊ इच्छितात आणि हे इथे सर्वांनाच ठाऊक आहे. काळ्या जादूबद्दल स्नेपना खूपच ज्ञान आहे. हॅरीनं जरा वेळ स्नेपकडे बघितलं पण त्यांनी हॅरीकडे पुन्हा अजिबात बघितलं नाही. शेवटी ते पुडिंगही अदृश्य झालं आणि प्रोफेसर डंबलडोर पुन्हा उभे राहिले. सभागृहात शांतता पसरली. तर आता आपलं खाणं पिणं आटोपलंय. मला नवीन सत्राच्या प्रारंभीच्या काही सूचना द्यायच्या आहेत. प्रथम वर्षीयांनी हे ध्यानात ठेवावं की जंगलाकडे जाण्याची सर्व विद्यार्थ्यांना बंदी आहे आणि आपले काही जुने विद्यार्थी देखील ही सूचना ध्यानात ठेवतील. डंबलडोरचे लुकलुकणारे डोळे त्यावेळी जुळ्या विजली बंधूंकडे बघत होते. मला आपले रक्षक मिस्टर फिल्च यांनी तुम्हा सर्वांना अशी आठवण करून देण्यास सांगितलं आहे की वर्गांच्या मधल्या वेळात बोळांमध्ये जादू अजिबात करू नये. सत्राच्या दुसऱ्या आठवड्यात क्विडिचची निवड परीक्षा होईल. जे कोणी आपल्या गृहासाठी खेळण्यास इच्छुक असतील त्यांनी मादाम हूचना भेटावं. आणि शेवटी मला हे सांगितलंच पाहिजे की यावर्षी तिसऱ्या मजल्यावरील उजव्या बाजूच्या बोळात जाणं, ज्याला अत्यंत तापदायक मृत्यू नको आहे, त्या प्रत्येकाला मर्यादेपलीकडचं राहील. हॅरीला हसू आलं खरं, पण त्याच्यासारखे फारच थोडे होते. ते या बाबतीत गंभीर दिसत नाहीयेत, त्यानं पर्सीला म्हटलं. नक्कीच असावेत. डंबलडोरकडे रागाने पाहत पर्सी म्हणाला. हे जरा विचित्रच वाटतं, कारण सामान्यतः ते आम्हाला कुठं जाण्याची बंदी आहे सांगताना त्याचं कारणही सांगतात. जसं की जंगलात भयानक प्राणी आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. मला असं वाटतं की त्यांनी निदान आम्हा प्रिफेक्ट्सना तरी सांगायला हवं होतं. आणि आता आम्ही झोपायला जाण्यापूर्वी आपण आपलं शाळेचं गीत म्हणूया. डंबलडोरनं घोषणा केली. हॅरीनं बघितलं तर सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील हास्य जणू थिजलं होतं. डंबलडोरनं आपल्या हातातील छडीला झटका दिला, जणू ते तिच्या टोकावरील माशी उडवत असावेत. त्यातून एक लांब सोनेरी फीत बाहेर पडली.
ती सर्व मेजांच्या वर उडाली आणि नागमोडी वळण घेत तिचं शब्द रूप घेतलं. प्रत्येकानं आपला आवडता सूर लावावा. आणि आता सुरू. डंबलडोर म्हणाले. हॉगवर्ट्स, हॉगवर्ट्स, हॉगी वॉटी हॉगवर्ट्स, आम्हाला कृपा करून काही शिकवा. आम्ही म्हातारे असू वटकले किंवा फुटक्या गुडघ्यांचे तरुण, आमच्या डोक्यात भरू दे काही मनोरंजक ज्ञान, कारण आता ती आहेत रिकामी हवा भरलेली. शिवाय मृत माशा आणि कचरा म्हणून आम्हाला काही कामाच्या मूल्यवान गोष्टी सांग. जे आम्ही विसरलो असू ते पुन्हा दे. तुझं सर्वोत्कृष्ट तू कर, बाकी सारं आम्ही करू आणि आमची डोकी पिकेपर्यंत करत राहू. प्रत्येकाचं आपापल्या वेळी म्हणून संपलं. सर्वात शेवटी फक्त विजली जुळे भाऊ तेवढे गात होते. त्यांचं गाणं म्हणजे एक संथ अंत्यसंस्कार गीत असल्यासारखं वाटत होतं. डंबलडोरनं आपली छडी हलवत त्यांच्या शेवटच्या ओळींना साथ दिली आणि त्यांचं म्हणून झाल्यावर सर्वात मोठ्यानं टाळ्या वाजवणाऱ्यांपैकी ते एक होते. आह, संगीत. आपले डोळे पुसत ते म्हणाले, आपण इथे करीत असलेल्या सगळ्या जादूंच्या पलीकडचं आहे. आणि आता झोपायची वेळ. चला निघा सगळे. ग्रायफिंडोरचे प्रथम वर्षी पर्सीच्या पाठोपाठ किलबिलणाऱ्या गर्दीतून मोठ्या सभागृहाच्या बाहेर संगमरवरी जिन्यावरून निघाले. हॅरीचे पाय पुन्हा खूप जड झाले होते, पण आता त्याचं कारण होतं की तो खूप थकला होता, भरपूर जेवला होता. त्याला एवढी झोप आली होती की वाटेतील बोळात लागलेल्या चित्रांतील माणसं आपापसात कुजबुजत त्यांच्याकडे बोट दाखवत होतील हे देखील त्याला कळलं नाही. किंवा पर्सी त्यांना 2 वेळा सरकत्या पॅनेल्स वा लटकत्या पडद्यांच्या मागे असलेल्या गुप्त द्वारातून घेऊन गेला हे देखील नाही. ते अनेक जिने चढले, जांभया देत, पाय ओढत आणि किती पुढे जायचे असा विचार हॅरी करतो तोच एकदम ते थांबले. काठ्यांचं एक गाठोड त्यांच्या पुढे हवेत तरंगत होतं आणि पर्सीने एक पाऊल पुढे टाकताच त्याच काठ्या त्याच्याकडे येऊ लागल्या. पीव्ज आहे ते. पर्सीनं प्रथम वर्षांना हळूच म्हणलं, ते एक भूत आहे. मग मोठ्यानं म्हणला, पीव्ज प्रकट हो भाऊ. एक मोठा उद्धट आवाज असा एका फुग्यातून हवा निघताना येतो तसा उत्तरला. तुला मी ब्लडी बॅनर कडे जायला हवंय का? एक पॉप असा आवाज आला आणि बारीक काळ्या डोळ्यांचा रुंद तोंडांचा ठेंगळा माणूस हवेत मांडी घालून तरंगत उडणाऱ्या काठ्या धरून अवतरला. प्रथम वर्षीय पोरांनो, कशी गंमत आहे ना? त्यानं विचित्र आवाज काढत म्हटलं. तो एकदम त्यांच्यावर झेपावला आणि सगळेच खाली बसले. चल जा पीव्स, नाहीतर बॅनरला मी सर्व सांगेन. मी निक्षून सांगतोय. पर्सी ओरडला. पीव्सनं आपली जीभ बाहेर काढली आणि तो नेव्हिलच्या डोक्यावर त्या काठ्या टाकून अदृश्य झाला. त्याने त्याला सूप आल्या केलेलं आणि जाता जाता तिथे लटकलेल्या तस्वीरीशी टक्कर झाल्याचं ऐकलं. ते पुढे जात असता पर्सीनं त्यांना बजावलं. या पीव्स पासून तुम्हाला सावध असायला हवं. त्याच्यावर फक्त ब्लडी बॅनर नियंत्रण ठेवू शकतो. तो प्रिफेक्टचं सुद्धा ऐकत नाही. चला, पोहोचलोय आपण. त्या बोळाच्या शेवटाला गुलाबी रेशमी कपडे घातलेल्या एका लठ्ठ बाईचं तैलचित्र होतं. परवलीचा शब्द? तिनं विचारलं. कॅपुट ड्रॅकोनिस, पर्सी म्हणाला आणि ते चित्र पुढे सरकून त्याच्या मागे असलेलं भिंतीतील एक गोल छिद्र दिसू लागलं. ते सर्वजण त्या मोठ्या छिद्रातून पलीकडे गेले. नेव्हिलला त्याचे पाय उचलून हात द्यावा लागला. आता ते ग्रायफिंडॉरच्या सामूहिक कक्षात होते. त्यात गोल गुबगुबीत आराम खुर्च्या मांडल्या होत्या. पर्सीनं मुलींना एका दारातून त्यांच्या शयन कक्षाची वाट दाखवली आणि मुलांना दुसऱ्या दारातून जायला सांगितलं. ते एका टॉवर मध्ये होते आणि नागमोडी जिन्यांनी वर पोहोचताच शेवटी त्यांना त्यांची अंथरुणं दिसली. गडद लाल मखमली पडदे लावलेले 4 पलंग तिथे होते. त्यांच्या पेट्या तिथे आधीच आणून ठेवल्या होत्या. आता ते इतके थकले होते की काही बोलायचे देखील त्राण उरले नव्हते. त्यांनी आपापले पायजमे चढवले आणि सरळ आडवे झाले. जेवण छान होतं नाही? पडद्या पलीकडून रॉन हॅरीला म्हणाला. स्कॅबर्स बाजूला हो, तू माझी चादर कुरतडतोय. हॅरीला रॉनला विचारायचं होतं की त्यानं ट्रिकल पेस्ट्री खाल्ली का नाही,
पण त्यापूर्वीच झोपेनं त्याचा ताबा घेतला. कदाचित हॅरीनं जरा जास्तच खाल्लं असावं, कारण त्याला विचित्र स्वप्न पडत होतं. त्यानं प्रोफेसर क्विरलचा फेटा बांधला होता. फेटा त्याच्याशी बोलत होता आणि त्याला सांगत होता की त्याला स्लिदरीन मध्ये लगेच बदलून जायला हवं, कारण तीच त्याची योग्य जागा आहे. हॅरीनं फेटाला सांगितलं की त्याला स्लिदरीन मध्ये जायचं नाहीये, तर तो फेटा अधिकाधिक घट्ट होऊ लागला. हॅरीनं तो काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड अधिक घट्ट होत गेली आणि तापदायकही. आणि तिथे मॅल्फॉय होता. त्याची धडपड पाहून हसत होता. मग मॅल्फॉयचं एका बागदार नाकवाल्या शिक्षकात रूपांतर झालं, स्नेप मध्ये. त्याचं हसणं अधिकाधिक क्रूर होत गेलं. तेवढ्यात तिथे हिरवा प्रकाश चमकला आणि हॅरी जागा झाला, घामानं डबडबलेला आणि थरकाप उडालेला. त्यानं कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला त्यावेळी त्याला ते स्वप्न अजिबात आठवत नव्हतं.